नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरीची संधी या चॅनलमध्ये मी अभिषेक आपलं सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी पोलीस भरती निघालेली आहे 2025-26ची, तर हा जो ॲप्लिकेशन फॉर्म भरायला चालू झालेला आहे. परंतु ॲप्लिकेशन फॉर्म भरत असताना किंवा ज्यावेळेस आपलं ग्राउंड असेल किंवा ज्यावेळेस आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, त्यावेळेस कोणते डॉक्युमेंट आपल्याला आवश्यक आहेत किंवा फॉर्म भरताना कोणते डॉक्युमेंट नसतील तरीसुद्धा चालेल आणि कोणते डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे, असे प्रश्न विद्यार्थ्याच्या मनामध्ये बरेच पडलेले आहेत. तर त्या प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर बघा, बरेच असे डॉक्युमेंट आहेत जे मैदानी चाचणीसाठी कंपल्सरी आहेत, परंतु मैदानी चाचणीसाठी काही डॉक्युमेंट असे आहेत की जे नसतील तरी पण चालतील. त्याच्यानंतर परीक्षेसाठी कोणते डॉक्युमेंट आवश्यक असतात, त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कोणते आवश्यक असतात, याच्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा, जसं की आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहेत, हे डॉक्युमेंट अतिशय महत्त्वाचे आहेत. तर इतर परीक्षा ज्या असतात त्याच्यामध्ये डॉक्युमेंट ज्यावेळेस व्हेरिफिकेशन होतं त्यावेळेस सर्व डॉक्युमेंट असणं नेसेसरी असतं, परंतु पोलीस भरतीमध्ये ज्यावेळेस फिजिकल होते त्याच वेळेस सर्व डॉक्युमेंट असणं गरजेचं असतं. तर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं पहिलं डॉक्युमेंट आहे ते SSC किंवा HSC उत्तीर्ण प्रमाणपत्र. आता याच्यामध्ये बघा, SSC किंवा HSC याच्यामध्ये प्रमाणपत्र उत्तीर्ण असणं गरजेचं आहे आणि त्यासोबत आपली जी सनद असते ती सनदसुद्धा गरजेचं आहे. म्हणजेच मार्कलिस्ट आणि सनद या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्याच्यानंतर जन्म दाखला. तर एखाद्या वेळेस आपल्याकडे जर समजा शाळा सोहळ्याचा दाखला अवेलेबल नसेल तर शाळा सोहळ्याच्या दाखल्याला जन्मदाखला हा पर्यायी असू शकतो. किंवा जन्मदाखला आणि शाळा सोहळ्याचा दाखला जरी नसेल तरी आपलं SSC सर्टिफिकेट आहे जे आपण सनद म्हणतो, त्याच्यावर डेट ऑफ बर्थ असते ना, ते डेट ऑफ बर्थ असणारे सर्टिफिकेट महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर पुढचं प्रमाणपत्र हे आदिवास प्रमाणपत्र, ज्याला आपण डोमसाईल किंवा रहिवासी प्रमाणपत्र म्हणतो, जे महाराष्ट्र शासनाचं असणं गरजेचं आहे आणि हे भरती महाराष्ट्र शासनाचे असल्यामुळे हे कंपल्सरी डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे, याला कोणताही पर्याय नाही. त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, आपण ज्या कॅटेगरीतून ॲप्लिकेशन फॉर्म भरलेला आहे त्या कॅटेगरीचं कास्ट सर्टिफिकेटसुद्धा आपल्याला मैदानी चाचणीच्या वेळी आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी असणं कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर जात वैधता प्रमाणपत्र. बघा, जात वैधता प्रमाणपत्र हे कंपल्सरी आता नाही आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण भरती होतो, रुजू होतो, त्याच्यानंतर 6 महिन्यानंतर आपण हे डॉक्युमेंट आपण दिले तरी पण चालेल. जर समजा आता तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे परंतु कास्ट व्हॅलिडिटी, ज्याला आपण जातीचे जात वैधता प्रमाणपत्र म्हणतो, ते जर नसेल आता सध्या तरी पण कोणत्याही प्रकारची तुम्हाला अडचण येणार नाही. आपण मैदानी चाचणी, त्याचप्रमाणे परीक्षा, त्याचप्रमाणे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी आपण क्वालिफाय होऊ शकतो हे डॉक्युमेंट नसेल तरीसुद्धा. परंतु ज्यावेळेस आपण जॉईनिंग होतो त्यावेळेस 6 महिन्याच्या आतमध्ये हे डॉक्युमेंट त्यांना आपण काढून द्यायला पाहिजे असतं आणि जर हे डॉक्युमेंट आपण नाही दिलं तर आपली या ठिकाणी जॉईनिंग कॅन्सल होऊ शकते, नोकरी जाऊ शकते. त्यामुळे हे महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे, परंतु सध्या त्याची काय आवश्यकता नाही आहे. त्याच्यानंतर संगणक प्रमाणपत्र उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. तर बरेच विद्यार्थी असे म्हणतील की आम्ही MSCIT किंवा CCC केलेलं नाही, आमच्याकडं संगणक प्रमाणपत्र नाही, तर आम्ही आता काय करायचं. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा, जरी तुमच्याकडे MSCIT किंवा CCC प्रमाणपत्र सध्या नसेल तरी पण कोणत्याही प्रकारची हरकत नाही. परंतु हे जर सर्टिफिकेट नसेल तुमच्याकडं तर तुमच्याकडं कमीत कमी तुमची जी 12वी आहे ती सायन्स म्हणजेच कम्प्युटर सायन्समधून किंवा IT सायन्समधून झालेली असणं गरजेचं आहे, किंवा तुमची जे एज्युकेशन आहे त्या एज्युकेशनमध्ये एखाद्या तरी वर्षी कम्प्युटरचा विषय एखादा असायला हवा. जर असे विद्यार्थी असतील तर त्यांना MSCIT सर्टिफिकेटची गरज नाही आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढचं डॉक्युमेंट आहे ते खेळाडू प्रमाणपत्र. जे विद्यार्थी खेळाडू असतील त्यांना खेळाडू प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्याच्यानंतर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट. बघा, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे ओपन आणि SC व ST हे उमेदवार सोडून बाकीचे जे सर्व कॅटेगरीतील उमेदवार आहेत अशा सर्व कॅटेगरीतील उमेदवारांना नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे, जर तुम्हाला त्या कॅटेगरीचा लाभ घ्यायचा असेल तर. पण तुम्हाला जर ते सर्टिफिकेट नसेल तुमच्याकडं आणि तुम्हाला ओपनमधून फॉर्म भरायचा असेल तर त्या सर्टिफिकेटची कोणत्याही प्रकारची आवश्यकता नाही. पण जर तुम्हाला त्या कॅटेगरीमधून फॉर्म भरायचा आहे, त्या कॅटेगरीचा लाभ घ्यायचा आहे, तर तुम्हाला हे सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे ते माजी सैनिक डिस्चार्ज प्रमाणपत्र, जे माजी सैनिक असेल त्यांच्यासाठी आहे. त्याच्यानंतर गृहरक्षक दलातील जे असतील त्यांना ते उमेदवार आवश्यक आहे.
त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्तासाठी प्रकल्पग्रस्त सर्टिफिकेट, भूकंपग्रस्तासाठी ते सर्टिफिकेट, त्याच्यानंतर पोलीस पाले जे आहेत त्यांना पोलीस पाल्याचं सर्टिफिकेट, अनाथाचं सर्टिफिकेट, त्याच्यानंतर अंशकालीन उमेदवारांसाठी अंशकालीन प्रमाणपत्र आवश्यक आहे, EWS उमेदवारांसाठी EWS प्रमाणपत्र आवश्यक आहे, SEBCसाठी SEBC प्रमाणपत्र आवश्यक आहे, त्याच्यानंतर NCC प्रमाणपत्र, ज्यांचं NCC झालेलं आहे त्यांना NCC प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही वरील जी डॉक्युमेंट आहेत ही कंपल्सरी आहेत. तर याच्यामध्ये एकच असं डॉक्युमेंट आहे की ज्याला आपण लेखीमध्ये किंवा शारीरिक चाचणी किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये एक्सक्यूज मिळू शकतो, असं आहे ते. असं सर्टिफिकेट आहे ते जातीवंताचं प्रमाणपत्र म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी आहे, जे तुमच्याकडे नसेल तरी चालेल. बाकीचे डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे. काही डॉक्युमेंट अशा आहेत आपण बघितलेले की ज्याला पर्यायी डॉक्युमेंट असू शकतात. आणि जर समजा तुमच्या डॉक्युमेंटमध्ये एखादा प्रॉब्लेम असेल, जसं की नावामध्ये प्रॉब्लेम असेल, नाव चेंज झालेलं असेल किंवा स्पेलिंग मिस्टेक असेल, तर असे जे डॉक्युमेंट असतात ते चालू शकतात. परंतु ते चालत असताना तुम्ही एकतर अफिडेविट करायला पाहिजे त्या नावाचं, की आपलं कोणतं नाव बदललेलं आहे किंवा नावामधील कोणतं खरं नाव आहे, कोणतं खोटं नाव आहे आणि स्पेलिंग मिस्टेक कोणते आहे हे आपण अफिडेविट करायला पाहिजे, किंवा आपण गॅझेट तरी करायला हवे. गॅझेट किंवा अफिडेविट हे दोन आपण केलं तर आपल्या नावामध्ये किंवा स्पेलिंग मिस्टेक असेल, बदल असेल तर आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही. परंतु आपण गॅझेट किंवा अफिडेविट केलेलं असणं गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा प्रकारची जी पोलीस भरतीसाठी डॉक्युमेंट लागणार आहे ती आपण पाहिलेली आहेत. याच्या व्यतिरिक्त आपल्याला आणखी काही शंका असतील तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवू शकता. सोबत आपला चॅनल सबस्क्राईब करा. आपला चॅनल जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना अशाच प्रकारचे नवीन अपडेट भेटत राहतील. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.